स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. सो आता टाईम होतोय 5:16 जस्ट आपल्याला जायचं आहे महाशिवरात्रीच्या कीर्तनाला. तर आई पण येणार आहे आणि आजी पण येणार आहे. पिऊ झोपली आहे आणि खुशी तिकडे गेली. पण तुम्हाला दाखवतो आता. हे बघा इकडे खुशी हे बघा इकडं महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे समोर. सो जायचं आहे आपल्याला. आपण थोड्या वेळाने जाऊ, मस्त आवरून फ्रेश वगैरे होऊ. सो चला, व्हिडिओ तर स्टार्टिंग झाली मित्रांनो. बघूया पुढे काय काय होतं आज कीर्तनामध्ये. मस्त एन्जॉय करू, मजा करू. सो चला. तर मित्रांनो फायनली आता त्या ठिकाणी आले मी ज्या ठिकाणी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे. सो आजीन ती यायची बाकी, कारण पिऊ उठलेली नाही. आता मी चाललोय मस्तपैकी, थोडं गाडीत वगैरे आलं तो काम होतं. सो आता जाऊया तिथं मस्त. इथं बाहेरची पूजा, इथं गाडी वगैरे लावली नाही. तर टाईम होतोय आता 6:27 झाले. सो जाऊया तर त्या पूजेमध्ये, बघूया काय काय होतं आज. पण माणसाला बुद्धी दिलेली, मन दिलेले, त्या बुद्धीचा मनाचा जर विचार केला आणि जर भगवंताला शरण गेलं तर भगवंत आपल्या हाकेला धावून येतो. काय येतो की एकाग्रतेने भक्ती केली तर येतो. नाही तर तुमचं मन इथं आहे आणि बसलेली इथं आहे आणि मन कुठे आहे, घरी आहे. तर भगवंत पावेल का नाही. शंभो महादेवांचं म्हणणं तेच आहे, मुळी भक्ती करा. जगद्गुरु माऊली पण म्हणतात तुम्ही मनाने फक्त एकाग्र व्हा. मनाने एकाग्र जप कशासाठी आहे तर मनाचा व्यायाम आहे. मित्रांनो फायनली प्रवचन चालू झालं. नाही देणार पाप झाले फार, काळ करील बेजार. तर मित्रांनो फायनली प्रवचन सुरू झालेलं बघा. आता प्रवचनात आले मी. राजा असू द्या, रंका असू द्या, राजा जो मोठी प्रॉपर्टी असेल, मोठी संपत्ती असेल, पण बघा गरीब जो कष्ट करतो, तो कष्ट करणारा व्यक्ती जाऊन झोपतो आरामशीर. पण ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाड्या आहे, बंगला आहे, बघा त्याला विचारून जाऊन बघा की त्याला नाही. पण भगवंताजवळ त्यालाही न्याय सारखा आहे, गरीबाला बी सारखाच आहे आणि श्रीमंताला पण सारखाच आहे. काय म्हणतात कसा करा की कमळाच्या फुलासारखा. कमळ हे कुठं असतं, चिखलात असतं. व ते चिखल लावून घेतं का, नाही लावून घेत. सद्गुरू परिवारामध्ये राहतात, आपल्या जगद्गुरु माऊली सगळ्या परिवारात राहतात, कोट्यावधी लोकांमध्ये राहतात, पण ते स्वतःला चिखल लावून घेता का नाही. ते ज्याच्यासाठी केलं सार संगे नाही देणार. काळ झालाय पुर, पाप झालंय फार, काळ आला. कोणाला पाठवले खुर्ची आणायला. आता तरी ध्यान कर, आता तरी जागा हो आणि काय कर. काळाची फिरीच्या दारात येऊन बसलेले काळापासून तुला वाचायचं असेल तर काय कर. निर्गुण देवाची काय करशील सेवा, तो निर्गुण देवाची काय करशील तू सेवा, तू इकडे परत असं ती सेवा करून निर्गुण देवाची नाही. का बरं आली सेवा करू नको. तिकडे बसली होती मस्त. मार्ग दाखवतो आईन ते का अजून आईन ते आली नाही. सद्गुरूंच्या चरणी जा. ते बाबा आले सद्गुरू बाबा सद्गुरू शिवाय बसली आता मासा. एक छोटी दिदी पा देवाची सावली दिसत नाही आणि माणसाची सावली दिसते. पटकन त्याची ट्यूब पेटते आणि तो बघतो कार्यक्रम चालू समोर आपल्या अपार्टमेंट आणि पटकन लपून जातो. मग आता आमची प्रसाद तयारी चालू आहे खुशीची. माझी कार्यक्रम चालू बंधू होता, जंगलामध्ये जात होता. जाता जाता त्याला टाइम आहे आपल्याला. अंधार पडला, पायाचे पडत होता तर खाली होती महादेवाची पिंड. त्या पिंडीवर पडत होता तर त्याचा उद्धार केला. कशामुळे तर रात्रभर बेलाचे पानं त्याने शिवपिंडीवर टाकले. भक्ती कशी साधी बोलली, त्याच्या डोक्यात पण नव्हतं, पण त्याच्या मनापासून फक्त आता वाचावं, कार्यक्रम चालू थोडा वेळ चालू. तोडायचं आणि खाली टाकायचं, बेल तोडायचं आणि खाली टाकायचं. आज येणार होते, आजी पण आली आम्ही बसलो आता. पण कर्म करताना हाच विचार करायचा नाही आपण आलोय कशासाठी की आपल्या जीवनाचा उद्धार करायला. जीवनाचा उद्धार करायचा असेल आणि जर आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे, मोक्षाच्या मार्गाकडे जायचं असेल तर आपल्या कार्यक्रम संपला का म्हणजे तोपर्यंत बसू आपण. हे जगद्गुरु माऊली. आता आमचे जे गुरुबंधू भगिनी त्यांना माहिती. बाबाला काय कामात नाही. ज्या वेळेस बाबासारखे सत्ययुग होऊन गेला, सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले, त्रेतायुगामध्ये श्रीकृष्ण भगवान होऊन गेले आणि ह्या कलियुगामध्ये नरेंद्र महाराज. तर या ठिकाणी आमच्या वार्डाचे नगरसेवक आले ना, त्यांचा सत्कार वगैरे करणारे नगरसेवक. दादा धन्यवाद, आपण भेट दिली. मुलगी पाहिजे गावात होती, 4 क्लास होती, ती मग तिकडे बसली. नरेंद्र स्वामी आता बोलताय बोलते काय फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं की उद्या कार्यक्रमाला यायचं. सारखी येत होती खुशी. काय करते अगं ती सारखी इकडे, तू इकडे बस. आपलं दत्तनगर खूप मागे पडले. दिवस सांगायला बाबाला खुर्ची घ्यायला.
खुर्ची घेऊन बसायला बाबा तळावाशी खुर्ची सांभाळली बसायचं एक खुर्ची तसं सोनार मागत भाऊंना मी लागली विनंती बाबाच्या. करेल तेव्हा आता खुर्ची घेऊन आली बाबाने गेली खुर्ची खुशीला बाबा घेऊन आणली खुर्ची आणलीच खुर्ची जेवढी धन्यवाद दादा वेळात आणली वेळ काढून खुर्ची. आमच्या खुर्ची आणली कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल आम्ही सगळे खूप आभारी आहेत बस आता आणि माऊली आपल्या बस पुढं पाठीशी पाहा. सदैव राहावं ही त्यांच्या चरणी. तर इकडं बाबा पण चालले आपल्याला मध्ये चालले आता फोटो वगैरे काढ बाबा फोटो काढतील जाऊन त्याला तेव्हा बाबा चालले आता मध्ये भेटी गाठी करतील मस्त फोटो बिटो काढतील आणि येतील बऱ्यापैकी आपला कार्यक्रम झाला मित्रांनो आणि टाईम किती होते बा 7:02 झालेली बऱ्यापैकी झालेली असं वाटतं मला महाप्रसाद वाटत चालूच आहे आणि खुशीला भूक लागली बंद झालं खबर चालू आहे ना तिला प्रसाद खायचं केव्हा होता तिचा प्रसाद प्रसाद खायचं प्रसाद खायचं त्याच्यामुळे बसली चल जायचं घरी हे आपण बघा मी पण आता जास्त वेळ घेत नाही का की महिलांना स्वयंपाक करायचा तर चला आता जाऊया आपण घरी तू येतो घरी किंवा तुम्ही जे सुरू केलेलं असेल मी जातो त्यांची मला करा, काम आहे. स्वाध्याय परिवार, दादांची भक्ती करा, कोणाची ऐ, करा, तू तिकडे बस, मी पण चाललो ती आता. कशी करा एकाग्रतेने करा. चाललो तू माऊली बस. म्हणतात 10 मिनिटं ओम प्रसाद वगैरे घेऊन जाऊ प्रसाद घेऊन जाऊ आपण चल ओम प्रसाद घेऊन जाऊ, चल. नरेंद्राय नमः. या मंत्राचा 10 चल ना. मिनिटं जप करा. या जपाने तर मित्रांनो फायनली झालं प्रसाद वगैरे घेतलाय आता चाललोय घरी सो इकडे खुशी आहे आपली काय घेतलं तू केशवला खुशीला फक्त केळच भेटले मला साबुदाणा आणि प्रसाद हा सगळे पण खाला तुम्ही आता तर चला आता खुशी मी तर घरी आलोय जाऊया आता वरती चला पार्किंगचा लाईट सुद्धा लावलेला नाही आपला लावून देऊया चला लाईट वगैरे लावून दिले जाऊया आता वरती चल पटकन चल चला मी आणि खुशीच्या घरी आलोय बा इकडं आई आहे आपली जाऊन आज कार्यक्रम चालू आहे मस्त आजीन त्याचं काय आलं बरं खुशी काय नाही ते आता खाऊन घ्या ना केळ खाऊन घ्या मित्रांनो आता टाइम होतोय जस्ट 10:15 सो चला आता ड्युटीवर निघायचा टाइम झालेला आहे आणि इकडं आहे खुशी आहे आणि इकडं कोण आहे इकडं कोण आहे पिऊ आहे पिऊ भांडी खेळते खुशीवरती गेली ती आणि आजी इकडे आहे आपण तर काल आजी काय आले नाही प्रवचनाला आम्हीच गेलो होतो आजी घरीच होते बाबा आम्ही खुशी पिऊ आणि अक्षू आम्हीच गेलो होतो फक्त आजीला काहीतरी काम होतं तर मित्रांनो कसा वाटला कालचा ब्लॉग सो कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा